नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी किरण लाखे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। मित्रांनो, आपण आज 2024 चा इतिहास विषयाचे जे आपले संयुक्त पूर्व परीक्षेचे जे प्रश्न झालेले आहेत PYQ, तर ते 10 प्रश्न आपण आज डिस्कस करणार आहोत। तर आपण आता पहिला प्रश्न बघूया मित्रांनो। 2024 चा जो पेपर झाला होता ना मित्रांनो, तो अतिशय थोडासा मल्टी स्टेटमेंट होता आणि त्यामध्ये बरेचसे क्वेश्चन्स हे तुम्हाला माहित जरी नसले तरी तुम्ही ट्रिकने काय करू शकत होता ते सोडवू शकत होतात। काही गोष्टी आपल्याला पाठच असाव्या लागतात आणि काही गोष्टी आपण नॉलेजने, एनालिसिसने, ट्रिकने काय करू शकतो, ह्या सोडवू शकतो, हे आपण लक्षात ठेवायचं आहे। आता खालीलपैकी योग्य विधानाच्या पर्यायांचे आपल्याला योग्य विधान ओळखायचे मित्रांनो। आता भारतातील पहिली सुती कापडाची गिरणी मुंबई येथे सुरू करण्यात आली। पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे मित्रांनो। ज्यावेळेस आपण काही स्टेटमेंट वाचतो त्यावेळेस पहिलं स्टेटमेंट वाचल्याच्या नंतर जर पहिलं बरोबर असेल तर आपण लगेच खाली येऊन जे स्टेटमेंट आपल्याला कन्फर्म माहिती आहे ते काय करायचं मित्रांनो, ते एलिमिनेट करायचं, कारण त्या ठिकाणी एक ऑप्शन आपला कमी होतो। तर पहिलं स्टेटमेंट काय आहे भारतामध्ये, त्यानंतर दुसरं, भारतात पहिली तागाची गिरणी त्रिशा वेस्ट बेंगाल कुठे, वेस्ट बेंगाल येथे सुरू झाली, हे देखील स्टेटमेंट काय आहे, बरोबर आहे मित्रांनो। आणि भारतातील पहिली सुती कापड गिरणी कावसजी नानाभाई यांनी सुरू केली। अशा पद्धतीने तिन्ही फार छोटेसे इन्फॉर्मेटिव्ह आणि आपल्या सगळ्यांना माहित असलेले आणि 11वीचे म्हणजे 11वीच्या पुस्तकात देखील ही माहिती आहे, परंतु 8वीच्या स्टेट बोर्ड मध्ये ही माहिती 8वीच्या स्टेट बोर्ड मध्ये ही माहिती जशीच्या तशी दिलेली आहे मित्रांनो। त्यामुळे या प्रश्नाचं जे उत्तर आहे हे काय आहे मित्रांनो, हे पर्याय क्रमांक 4 हे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे। काही प्रश्न फार सोपे असतात, यामध्ये आयोगाने काहीही चूक दिलेलं नाही, त्यामुळे आपण प्रश्नांना खोड्या करायच्या नाही। काही स्टेटमेंट हे फार जनरल स्टेटमेंट आहेत असं समजून काय करायचं, आपण ते बरोबर धरून चालायचं। आता कावसजी नानाभाई जरी तुम्हाला माहित नसेल परंतु वरचे स्टेटमेंट हे बरोबर आहेत, मग खालचं स्टेटमेंटची जी क्रेडिबिलिटी आहे हे वरच्या 2 स्टेटमेंटमुळे वाढू शकते, कारण हे 3 स्टेटमेंट हे एकमेकांशी संलग्न आहेत मित्रांनो, सुती कापड गिरणीच्याच संदर्भात माहित आहेत। अशा वेळेस आपण काय करायचं, ऑप्शन चुकीचा करायचा नाही, कारण बऱ्याचदा ह्या गोष्टी काय असतात, संलग्न असल्यामुळे तिन्ही गोष्टी काय असतात रे, एकमेकांना पूरक असल्यामुळे त्या बरोबर असतात। त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 4। लक्षात आलं तुम्हाला। मग आता ही जी बॉम्बे स्पिनिंग अँड विविंग कंपनी आहे, आता म्हणजे पहिली सुती कापडाची गिरणी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, ही गिरणी जी आहे ही या गिरणीचं नाव बॉम्बे स्पिनिंग अँड विविंग कंपनी या नावाने ही कंपनी स्थापन झाली होती। कळलं तुम्हाला। त्यानंतर हे कंपनी कधी स्थापन झाली मित्रांनो, 1854 ला। हे एक लक्षात ठेवायचं वर्ष आपण काय, 1854। कळलं। त्यानंतर हे कंपनी स्थापन करण्यामध्ये कुणाचा नेमका महत्वाचा हात होता मित्रांनो, तर हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की जॉन ॲकलंड आणि जॉन मार्शल हे 2 नाव आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत मित्रांनो। जॉन ॲकलंड आणि जॉन मार्शल यांनी ही कंपनी सुरू करण्यामध्ये काय रे, एक मिनिट थांबा, एकच मिनिट। बॉम्बे विविंग आणि स्पिनिंग कंपनी जी आहे मित्रांनो ही 1854 ला स्थापन झालेली आहे। आणि ही जी कंपनी आहे मित्रांनो ही कावसजी नानाभाई, सॉरी माफ करा, नानाभाई यांनी, कावसजी नानाभाई यांनी 1854 ला सुरू केलेली आहे। कुठं रे, मुंबईमध्ये। लक्षात आलं तुम्हाला। आणि दुसरी जी आहे मित्रांनो जी की वेस्ट बंगालमधल्या रिश्रा, कुठे, रिश्रा येथे तागाची, कळलं तुम्हाला, तागाच्या संदर्भामधले तागाची जी गिरणी आहे मित्रांनो ही कधी रे, 55 ला। आणि ही कंपनी मी जे आता जे नाव सांगितले, जॉर्ज ऑकलँड, जॉर्ज ऑकलँड आणि दुसरं महत्वाचं नाव काय आहे, जॉन मार्शल।
परीक्षेच्या दृष्टिकोनातून ही गोष्ट आपल्याला अतिशय महत्त्वाची आहे आणि हे आपण लक्षात ठेवायचे आहे. अगोदर काय झाली, कापडाची गिरणी स्थापन झाली, कधी झाली, 1854 ला झाली मित्रांनो. आणि त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे, 1855 ला ही तागाची गिरणी स्थापन झालेली आहे. पहिली कुणी केली, कावसजी नानाभाईंनी मुंबईमध्ये केली. आणि म्हणजे तागाची परंतु पहिली पण कुठे, बंगालमध्ये झाली मित्रांनो. आणि 1855 ला याची स्थापना झालेली आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. समजलं तुम्हाला? अशा पद्धतीनं हा पहिला जो प्रश्न आहे खूप स्टॅटिक आणि इन्फॉर्मेटिव्ह प्रकारचा आहे. यामध्ये आपण काय करायचं आहे, डायरेक्ट दिलेल्या गोष्टी आपण खऱ्या धरून चालायच्या आहेत, चूक काही करायचं नाही. हा देखील प्रश्न खूप चांगला आहे, मला खूप इंटरेस्टिंग वाटतो हा प्रश्न मित्रांनो. आपण जर काळजीपूर्वक हा प्रश्न वाचला, कोल्हापूर येथील 27व्या फलटणीतील हिंदी शिपायांनी खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली, कळलं, कोणाच्या नेतृत्वाखाली 31 जुलै 1857 चे बंड केले होते. लक्षात आलं तुम्हाला? इंग्लिश मध्ये लक्षात घ्या, हु लेड द 31 जुलै रिव्हॉल्ट. लक्षात आलं? मग अशा वेळेस एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रश्नाचा जो ओघ आहे मित्रांनो, ओघ म्हणजे विचारण्याचा जो टेंडन्सी आहे ती काय आहे, सिंग्युलर आहे. म्हणजे मला सांगा, एखाद्या उठावाचं जर नेतृत्व कुणी केलं असेल तर नेतृत्व करणारा लीडर हा एक असतो. लीडर 10 असतात का? नाही, लीडर हा एक असतो, नेतृत्व करणारी व्यक्ती ही एक असते. त्यामुळे कोल्हापूरच्या बंडातलं म्हणजे हिंदी शिपायांचं जे बंड केलं, त्या बंड कोणाच्या नेतृत्वाखाली झालं, तर अशा वेळेस आपण पर्यायामध्ये फक्त एक कुठे दिलेलं आहे असं पाहणं फार गरजेचं आहे. कारण वरती जर सिंग्युलर प्रश्नाचा टोन असेल तर खाली उत्तर देखील फक्त एकच असणार आहे. नेतृत्व कोण करणार? नेतृत्व करणारा नेता हा एकच असतो. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, आपण डायरेक्ट डोळे झाकून पर्याय क्रमांक 4 कडे आपला पेन जाणं अपेक्षित आहे. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 4 आहे. आता बऱ्याचदा काय होतं, मराठीमध्ये जर समजलं नाही तर पटकन गडबडीमध्ये इंग्लिशमध्ये देखील आपण शब्दाचं इज आहे का आर आहे, वाज आहे का वेअर आहे, हु आहे का हुम आहे, कळलं? अशा वेळेला हु लेड, हु म्हणल्यावर एकच व्यक्ती असणार. मग पर्यायामध्ये फक्त कुठं दिलेला आहे, रामजी सिरसाट हेच आपल्याला दिलेलं आहे. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे रे मित्रांनो, पर्याय क्रमांक 4. म्हणजे या कोल्हापूरच्या 27व्या फलटणीतल्या हिंदी शिपायांनी जे बंड केलं होतं, त्या बंडाचं नेतृत्व कुणी केलं? रामजी शिरसाट यांनी एकट्याने केलेलं आहे. हे लक्षात घ्या, कुणी केलेलं आहे? फक्त एकट्याने केलेलं आहे. आता अशा वेळेस ठीक आहे, तुम्हाला असं आपण गृहीत धरून चालूया की तुम्हाला ही सिंग्युलॅरिटी प्लुरॅलिटी कळलं नाही, किंवा प्रश्नाचा ओघ हा सिंग्युलर आहे का प्लुरल आहे, एक वचनी आहे की अनेक वचनी आहे, हे तुम्हाला जर समजलं नसेल मित्रांनो, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, आपण आता ऑप्शन बघायचे. आपल्या सगळ्यांना माहिती की नानासाहेब पेशवे यांचं कार्य कुठं होतं रे मित्रांनो? कानपूर, कळलं? त्यानंतर रंगो बापूजी गुप्ते यांचं कार्य कुठं? सातारा, कळलं? मग कोल्हापूर आणि सातारा, रंगो बापूजी यांचा काही संबंध आहे का? तितकासा डायरेक्ट संबंध नाहीये. त्यामुळे आपण क पर्याय कुठं आहे? इथे आहे म्हणून हा कट करायचा, क पर्याय इथं आहे म्हणून हा कट करायचा. म्हणजे दोन आपले ऑप्शन काय होतात रे? इलिमिनेट होतात. त्यानंतर प्रश्न उरला अ आणि ब चा. तर मी काय म्हटलं तुम्हाला, नानासाहेब पेशवे कुठं? कानपूरला आहेत, कळलं? त्यामुळे हे देखील ऑप्शन इलिमिनेट होतो. त्यामुळे प्रश्नाचं उत्तर जे आहे म्हणजे फक्त अ म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर राहतं. बऱ्याचदा आपल्याला जर काही प्रश्नांची उत्तर डायरेक्ट येत नसतील तर आपण काय करायचं, हे प्रश्नांचे जे ऑप्शन्स आहेत ते मिनिमाइज करायचा प्रयत्न करायचा. डायरेक्ट उत्तराकडे गडबडीत उडी मारायची नाही. वेळ आपल्याला कमी आहे याची जाणीव आहे, परंतु आपण डायरेक्ट प्रश्न वाचल्यानंतर उत्तराकडे जर उडी मारली तर आपला प्रश्न काय चुकण्याचं चान्सेस हे जास्त असतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, भीमा नाईक हे जे आहेत, भीमा नाईक हे भिल्लांच्या उठावाच्या संदर्भामध्ये आहेत. लक्षात आलं तुम्हाला? कोणाच्या? भिल्लांच्या उठावाच्या संदर्भामध्ये. आणि त्यांनी खानदेशात 1857च्या उठावाच्या काळामध्ये काय केलं होतं रे? भिल्लांचं नेतृत्व यांनी, भीमा नाईक यांनी केलं होतं. हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आता रामजी शिरसाट यांच्याबद्दल थोडक्यात बघूया मित्रांनो. रामजी शिरसाट यांच्याबद्दल जर पाहायचं झालं तर रामजी शिरसाट यांच्याबद्दल जर पाहायचं झालं तर रामजी शिरसाट यांना मित्रांनो आप्पा फडणीस हे नाव लक्षात ठेवा. आप्पा फडणीस असतील, त्यानंतर तात्या मोहिते, कळलं? तात्या मोहिते, त्यानंतर पन्हाळ्याचे गडकरी,
कळलं, पन्हाळ्याचे गडकरी. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की ईस्ट इंडिया कंपनीने रामराव देसाईला प्रमुख कारभारी म्हणून नेमलं होतं मित्रांनो. कळलं तुम्हाला. सगळ्यात महत्वाची गोष्ट, ह्या ईस्ट इंडिया कंपनीने रामराव देसाई यांना प्रमुख कारभारी म्हणून नेमलं होतं आणि त्या कालामध्ये त्या प्रकारचा रोष हा सैन्यांमध्ये त्यामुळे होता कारण इंग्रज सैन्यांनी 1857च्या उठावाच्या संदर्भामध्ये कोल्हापूर संस्थानामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये हस्तक्षेप केला होता मित्रांनो. हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की हे 27व्या फलटणीतले जे हिंदी सैनिक आहेत, हे सैनिक काय करणार आहेत मित्रांनो, हे उठाव करणार आहेत की अशा प्रकारची माहिती, अशा ह्या उठावाची माहिती व ती फितुरी. सगळ्यात महत्वाची गोष्ट, ह्या उठावाची माहिती सरकारला कोणी दिली रे, हे नाव लक्षात ठेवा मित्रांनो. माहिती कोणी दिली, गोविंद दळवी. कुणी दिली, गोविंद दळवी यांनी दिली. हे नाव परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवा, यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. कारण ह्या कोल्हापूरच्या सैनिक म्हणजे कोल्हापूरच्या 27व्या फलटणीतले सैनिक हे रामजी शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली उठाव करणार आहेत. ही माहिती सरकारला कोणी दिली, गोविंद दळवी यांनी दिली. हे नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, हा उठाव दडपण्याचं काम हे कुणी केलं रे, जेकब नावाच्या एका फ्रेंच अधिकाऱ्याने केलेलं आहे. हे लक्षात ठेवा, फ्रेंच अधिकारी होता, फ्रेंच व्यक्ती, जो की ब्रिटिश म्हणजे ब्रिटिशांसोबत काम करत होता. लक्षात आलं तुम्हाला. आणि रंगो बापूजी गुप्ते, आता रंगो बापूजी गुप्ते यांच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं की रंगो बापूजी गुप्ते यांनी काय केलं मित्रांनो, रंगो बापूजी गुप्ते यांचं जे कार्य आहे मित्रांनो, हे सातारा संस्थानच्या संदर्भात आहे. कळलं. सातारा ज्यावेळेस खालसा झालं मित्रांनो, 1848ला सातारा संस्थान खालसा झालं, तर त्यावेळेस नंतर हे खालसा झालेले संस्थान हे परत छत्रपतींना परत मिळवून देण्याच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस प्रयत्न करायला गेले, तर ते सगळ्यात महत्वाचे प्रयत्न हे रंगो बापूजी गुप्ते यांनी केलेले आहेत. हे आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवायचं आहे. त्यांनी रामोशी, कोळी, मांग आणि ढोर या सर्व लोकांना गोळा करून त्यांनी काय केलं आहे रे मित्रांनो, इंग्रजांच्या विरुद्ध बंड करण्याचं काम रंगो बापूजी गुप्ते यांनी केलेलं आहे. सगळ्यात महत्वाची आणखी 2-3 नावे या रंगो बापूजी गुप्ते यांच्याबद्दल लक्षात ठेवा. नारायण पावसकर नाव लक्षात ठेवायचं मित्रांनो परीक्षेच्या दृष्टिकोनातून. नारायण पावसकर. आणि दुसरं नाव जे आहे मित्रांनो, नारायण पावसकर या सोनाराने तोफेचे गोळे बनवून देण्याचं काम केलेलं आहे. हे लक्षात ठेवा, हे नाव लक्षात ठेवायचं, नारायण पावसकर. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, गिरिजप्पा चिमण्णा वाणी. कळलं. यांनी सरकारला माहिती दिली. ह्या कटाबद्दल कोणी सरकारला माहिती देण्याचं काम या ठिकाणी कोणी केलेलं आहे, माहिती दिलेली आहे. आणखी एक नाव परीक्षेच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे, जे की परीक्षेला विचारलं आहे, कृष्णाजी शिंदकर. यांनी त्यांना पकडून दिलं. कळलं. कोणी पकडून दिले रे, कृष्णाजी शिंदकर यांनी त्यांना पकडून दिलेलं आहे. अशा पद्धतीने आपण काय पाहिलं मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपण रामजी शिरसाट यांच्याबद्दल आपण माहिती बघितली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, रंगो बापूजी गुप्ते यांच्याबद्दल आपण काय केलेलं आहे, माहिती पाहिलेली आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूया.
पुढचा जो प्रश्न आहे मित्रांनो, पुढचा प्रश्न काय की सती प्रथेबद्दल शास्त्राच्या संमतीने केलेला खून असं खालीलपैकी कोणी म्हटलेलं आहे? लक्षात आलं तुम्हाला? हे प्रश्न कशाबद्दल आहे? सतीच्या प्रथेबद्दल आहे, म्हणजे सती प्रथा. मग अशा वेळेस आता आपण काय करायचं, थोडंसं थांबायचं आणि आपल्याला नेमकं काय आठवतंय ह्यावरून, आणि खाली ऑप्शन मध्ये जे व्यक्ती आपल्याला दिलेले आहेत मित्रांनो, तर ते व्यक्तींचं कार्य नेमकं कुठल्या कशाच्या संदर्भामध्ये आहे हे आपण बारकाईने लक्ष देऊन आपण तो पर्याय, योग्य पर्याय निवडणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, सती प्रथेबद्दल ह्या ऑप्शन मध्ये 2 लोकांचं कार्य फार मोठं आहे. लक्षात आलं तुम्हाला? 2 लोकांचं कार्य फार मोठे, कारण आपल्याला माहिती की ईश्वरचंद्र विद्यासागर यांचं जे कार्य आहे मित्रांनो, विधवा विवाहाच्या संदर्भामध्ये, विधवा विवाह कळलं. त्यानंतर महात्मा फुले यांचा जो कार्यकाळ आहे मित्रांनो, हा 1829च्या आगस मागस नाहीये, म्हणजे त्या कालखंडामध्ये महात्मा फुले यांचा कार्यकाळ नाहीये, हे तुम्ही लक्षात ठेवायचं. कळलं तुम्हाला? महात्मा फुले यांचा कालखंड हा त्या संदर्भामध्ये ह्या कालखंडात नाहीये, म्हणजे इतक्या रिलेटेड. त्यामुळे हा देखील पर्याय कट होतो, हा देखील पर्याय कट होतो. विधवा विवाहाच्या संदर्भातलं कार्य हे 1856च्या काळातलं आहे, त्यामुळे ते देखील पर्याय आपला काय होतो, एलिमिनेट होतो मित्रांनो. प्रश्न उरला लॉर्ड बेंटिकचा, ज्यांनी काय केलं मित्रांनो, 1829ला सतीबंदीचा कायदा केला, सतीबंदीचा कायदा, बरोबर. परंतु हा कायदा करण्यासाठी त्यांना भाग कुणी पाडलं रे? राजाराम मोहन रॉय. कळलं? त्यामुळे मित्रांनो आपलं जे ऑप्शन आहे हे पहिलं किंवा तिसरं, ह्या दोन्हीपैकी एक आपण काय केलं पाहिजे रे, त्याचं आपण उत्तर केलं, टिक मार्क केलं पाहिजे. परंतु अशा वेळेस ज्यावेळेस 2 पर्यायांमध्ये आपल्याला कन्फ्युजन होतं मित्रांनो, त्यावेळेस ह्या 2 व्यक्तींची तुलना करून ह्या 2 व्यक्तींमध्ये नेमका अधिक वैचारिक दृष्टिकोनातून हुशार व्यक्ती कोण आहे, किंवा अशा प्रकारचं स्टेटमेंट नेमकं कोण, टीकात्मक स्टेटमेंट नेमकं कोण करू शकतं, याचा जर आपण बारकाईने विचार केला तर आपला पर्याय क्रमांक 3 ह्या प्रश्नाचं काय आहे मित्रांनो, उत्तर आहे. हे आपलं उत्तर असलं पाहिजे, कारण लॉर्ड बेंटिक ने राजाराम मोहन रॉय यांचा जर आपण कार्यकाल बघितला, परंतु सतीबंदीबद्दल जनजागृती करणं आणि लॉर्ड बेंटिकला त्याचा कायदा करण्यास भाग पाडणारे व्यक्ती हे राजाराम मोहन रॉय होते, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक काय आहे, 3 आहे, हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या मित्रांनो. आता लॉर्ड बेंटिक बद्दल थोडक्यात सांगतो मी तुम्हाला, कारण लॉर्ड बेंटिक जो आहे मित्रांनो, लॉर्ड बेंटिक ह्याचा जो कार्यकाळ आहे मित्रांनो, हा 1827 ते 1833 इतका आहे. लक्षात आलं तुम्हाला? त्यानंतर 1829 मध्ये मित्रांनो त्यांनी सतीबंदीचा कायदा केला, सतीबंदी कायदा. कळलं? पण तो सगळ्यात अगोदर 1829 ला कुठे, बंगाल प्रांतामध्ये लागू झाला मित्रांनो, आणि त्यानंतर 1830 ला मुंबई प्रांतामध्ये तो लागू करण्याचं काम कोणी केलं रे? एल्फिन्स्टनने केलेलं आहे. लक्षात आलं? कोणी केलं? एल्फिन्स्टन. कोणी केलं? एल्फिन्स्टन या आपल्या मुंबई प्रांताच्या गव्हर्नरने केलेलं आहे. लक्षात आलं तुम्हाला? ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे मित्रांनो, राजाराम मोहन रॉय यांचं जर आपण कार्य बघितलं तर धार्मिक ग्रंथांच्या आधारे, ग्रंथांचा त्यांनी काय रे संदर्भ देऊन, धार्मिक ग्रंथांचा त्यांनी संदर्भ देऊन काय केलं रे, सतीची प्रथा कशा पद्धतीने चुकीची आहे अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यांनी सह्या करून सरकारला पाठवल्या होता हा कायदा करण्याच्या संदर्भामध्ये. RRR म्हणजे राजाराम मोहन रॉय यांनी एक सही केली. दुसरी सही आहे मित्रांनो ही आपल्या जगन्नाथ नाना शंकर शेठ यांनी, जगन्नाथ नाना शंकर शेठ यांनी केलेली आहे. म्हणजे या सतीच्या प्रथा बंद करण्याच्या संदर्भामध्ये जो अर्ज केला होता त्या अर्जावरती सह्या करणारी 2 लोक ही राजाराम मोहन रॉय आणि त्यानंतर जगन्नाथ नाना शंकर शेठ हे 2 व्यक्ती होते. हे आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात घ्यायचं आहे. समजलं तुम्हाला? ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघूया.
पुढचा प्रश्न काय आहे आपल्याला काय, ओके सोपा प्रश्न आहे हा देखील। या प्रश्नामध्ये आपल्याला काही आपल्या सामाजिक संस्था दिलेल्या आहेत आणि त्या संस्थांचे आपल्याला वर्ष दिलेले आहेत। आपल्या सगळ्यांना माहिती आहे प्रार्थना समाजाची स्थापना 1867 ला झालेली आहे। अ च 3 कुठे दिलं आहे, अ च 3 ओके 1 आणि 3 मध्ये दिले। सत्यशोधक समाजाची स्थापना 1873 ला झालेली आहे। महत्वाच्या संघटना संस्था त्यांची वर्ष त्यांचं स्थापन करते। आपल्याला पाठ च पाहिजे, कळलं तुम्हाला, पाठ झालं पाहिजे, शाबास। आपल्या सगळ्यांना ह्या गोष्टी पाठ असल्या पाहिजेत। ब च 4 कुठे आहे, ब च 4 इथे आहे, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर देखील पर्याय क्रमांक 3 आहे। कळलं तुम्हाला, पर्याय क्रमांक काय आहे, 3 आहे। यामुळे तुम्ही ह्या सोपे म्हणजे असे जे प्रश्न आहेत हे प्रश्न चुकवायचे नाही। आर्य समाजाची स्थापना 1875 ला झाली आणि सार्वजनिक सभेची स्थापना कधी झाली मित्रांनो, ही आपल्या सर्वांना माहिती आहे की कधी झालेली आहे, 1870 ला। आता एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट, सार्वजनिक सभेची स्थापना ही 1867 ला पुणा असोसिएशन म्हणून झाली, कळलं। दुसरी गोष्ट, पुणा असोसिएशनचं रूपांतर हे 1870 ला झालं मित्रांनो, काय, पुणा सार्वजनिक सभा म्हणून, कळलं, पुणा सार्वजनिक सभा म्हणून। त्या सभेची स्थापना औंधचे पंतप्रतिनिधी जे होते मित्रांनो, औंध चे पंतप्रतिनिधी यांच्या अध्यक्षतेखाली झाली, परंतु यांचे संस्थापक जे होते मित्रांनो, संस्थापक हे कोण होते, गणेश वासुदेव जोशी। लक्षात आलं तुम्हाला, हे होते। आणि गणेश वासुदेव जोशी यांना मित्रांनो मदत कोणी केलेली आहे, रानडे, त्यानंतर शिवराम हरिसाठे आणि चिपळूणकर। लक्षात आलं मित्रांनो, यांनी त्यांना मदत केलेली आहे। आणि ह्या पुणा सार्वजनिक सभेचा जो उद्देश आहे मित्रांनो, पर्वती मंदिरामधला जो त्यावेळेचा भ्रष्टाचार झाला होता, त्या भ्रष्टाचाराच्या चौकशीच्या संदर्भामध्ये त्या उद्देशाने ही संस्था स्थापन करण्यात आलेली होती। लक्षात, दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे मित्रांनो, पुणा सार्वजनिक सभेने 1877 ला दिल्लीमध्ये जो दरबार भरला होता, तर त्या दिल्ली दरबारामध्ये शेतकऱ्यांच्या वेशामध्ये गणेश वासुदेव जोशी यांनी काय केलं होतं रे, त्या दरबारामध्ये प्रतिनिधित्व केलं होतं। हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे। शेतकऱ्यांच्या वेशामध्ये गणेश वासुदेव जोशी हे गेले होते, कळलं तुम्हाला। त्यानंतर आता प्रार्थना समाजाबद्दल जर विचारलं मित्रांनो, ही 31 ऑक्टोबर 1867 ला कोणी केली रे, आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी, कळलं। परंतु प्रार्थना समाजाचे वैचारिक संस्थापक कोणाला म्हटलं जातं, R.G. भांडारकरांना। त्यानंतर या मागचा विचार कोणाचा होता, रानडे यांचा होता, कळलं। ही संस्था एकेश्वरवादाला काय करत होती रे, पुरस्कृत करत होती। लक्षात आलं, कोणाला पुरस्कृत करत होती, एकेश्वरवादाला। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे मित्रांनो, प्रार्थना समाजाचं जे वृत्तपत्र होतं, सुबोध पत्रिका, नाव लक्षात ठेवायचं आहे, सुबोध पत्रिका हे आपण। आणि सत्यमेव जयते हे काय त्यांचं होतं, सत्यमेव जयते त्यांचं घोषवाक्य होतं। हे आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। आता प्रश्न उरला कशाचा, आर्य समाजाचा मित्रांनो। आर्य समाजाबद्दल थोडक्यात सांगतो। तर आर्य समाज जो आहे मित्रांनो, आर्य समाजाची स्थापना ही 1875 ला कुठं झाली मित्रांनो, मुंबईला झाली। लक्षात आलं। परंतु मुंबईमध्ये काही सनातनी विचारांच्या लोकांनी यांना काय केला रे, विरोध केला। त्यामुळे आर्य समाजाची स्थापना ही मुंबईवरून काय करण्यात आली, 1876 ला मित्रांनो लाहोरला शिफ्ट करण्यात आली, कळलं। स्वामी दयानंद सरस्वती हे नाव आपण लक्षात ठेवायचं आहे, स्वामी दयानंद सरस्वती, कळलं। यांची शुद्धीकरण मुवमेंट, शुद्धीकरण चळवळ ही फार प्रसिद्ध आहे। लक्षात आलं, परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवायचं आहे 1875। त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट, मग मुंबईला आर्य समाजाची स्थापना झाली, परंतु मुंबईला स्थापना झाल्याच्या नंतर त्यांनी त्यांचं हेडक्वार्टर कुठे शिफ्ट केलं रे, लाहोरला केलं। परंतु लाहोरला शिफ्ट केल्याच्या नंतर मुंबई एक शाखा आर्य समाजाची ठेवण्यात आली होती मित्रांनो,
आणि ह्या शाखेचं अध्यक्षपद कुणाकडे होते? लोकहितवादी देशमुखांकडे होतं. कळलं? परीक्षेच्या लोकहितवादी देशमुख. कळलं तुम्हाला कोणाकडे होतं? लोकहितवादी देशमुख यांच्याकडे होतं. हे आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवायचं आहे. कळलं? आता प्रश्न उरला सत्यशोधक समाजाचा. तर मित्रांनो, सत्यशोधक समाजाबद्दल जर आपण बघितलं तर 24 सप्टेंबर 1873 24 सप्टेंबर 1873 ला त्याची स्थापना झाली. एक कोणी केली? महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, याचे कार्यवाहक आपल्याला फक्त लक्षात ठेवायचे आहेत. कोण आहेत? नारायण कडलक. कळलं तुम्हाला? आणि आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, आता कोल्हापूर संस्थानामध्ये कोल्हापूर संस्थानाने काय केलं होतं मित्रांनो? 1911 ला कोल्हापूर संस्थानामध्ये सत्यशोधक समाजाची काय केली होती रे? एक शाखा, सत्यशोधक समाजाची स्थापना कोल्हापूरमध्ये करण्यात आली होती. आणि ही समाजाची स्थापना केल्यानंतर याचे अध्यक्ष कोण होते मित्रांनो? भास्करराव जाधव होते. हे लक्षात ठेवा, भास्करराव जाधव. कळलं? त्यानंतर याचे उपाध्यक्ष कोण होते? उपाध्यक्ष कोण होते मित्रांनो? अण्णासाहेब लठ्ठे. नाव लक्षात ठेवा. कोल्हापूरचे प्रमुख कोण होते मित्रांनो? प्रमुख कदम म्हणून एक व्यक्ती होते मित्रांनो. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि कोल्हापूर संस्थानामध्ये सत्यशोधक समाजाचे प्रचार करण्याच्या संदर्भामध्ये एक व्यक्तीची परत नियुक्ती केली होती. त्यांचं नाव काय आहे मित्रांनो? विठ्ठल ढोणे. लक्षात आलं तुम्हाला? आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, सत्यशोधक समाजाचे जे कार्यवाहक होते, लक्षात आलं तुम्हाला? कुठल्या? कोल्हापूरच्या शाखेचे. कोण होते मित्रांनो? हे हरिभाऊ चव्हाण हे होते. लक्षात ठेवा. कळलं? अतिशय सोपा आणि माहिती असणारा हा प्रश्न आहे. आपल्या सगळ्यांना हा माहित पाहिजे. लक्षात आलं? इथे मी तुम्हाला काय सांगितलं? प्रार्थना समाजाबद्दल, इथे आर्य समाजाबद्दल, त्यानंतर तिकडे काय मी आपल्या पुन्हा सार्वजनिक सभा, आणि यानंतर काय रे मित्रांनो? सत्यशोधक समाजाबद्दल आपण पाहिलेलं आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. हा देखील अतिशय चांगला प्रश्न आहे मित्रांनो. या प्रश्नाबद्दल काय, या प्रश्नामध्ये काय विचारलंय की 1909 मध्ये कामगार हितवर्धक सभा ह्या संघटनेची स्थापना करून कामगारांना शिक्षण, त्यानंतर कायदेशीर सल्ला देण्याचं काम खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केलं? लक्षात घ्या, कोणत्या व्यक्तींनी केलं? प्लुरल विचारलंय, अनेक वचनी लोक आहेत. कोणत्या व्यक्तींनी का? नाहीये, व्यक्तींनी. लक्षात आले? प्रश्न बारीक वाचायचे. ज्या वेळेस आपण आपली प्रश्न बारीक वाचण्याची सवय लावतो मित्रांनो, त्यावेळेस आपण उत्तरापर्यंत जाण्याचा आपला जो मार्ग आहे हा खूप सोपा होतो. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. कुणी व्यक्तींनी म्हणजे अनेक वचनी व्यक्ती आहेत. आता एक लक्षात ठेवा, हे जे कामगार हितवर्धक सभा आहे मित्रांनो, ह्या सभेची स्थापना 3 व्यक्तींनी केलेली आहे. मग ह्या 3 व्यक्तींची नावं आपल्याला म्हणजे माहित पाहिजेत. आणि ते 3 व्यक्तीचे नाव म्हणजे काय? नरे, बोले आणि तालचेतकर, म्हणजे अ ब ड. आता एक मला सांगा, या प्रश्नामध्ये कुठेही अ ब क ड दिले का? नाही. म्हणजे एक कोणीतरी आपल्याला काय करायचं आहे? मिनिमाइज करायचं आहे. म्हणजे या पर्यायातला एक व्यक्ती हा आपल्याला काय दिलेला आहे? चुकीचा दिलेला आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. कळलं तुम्हाला? त्यामुळं आपण लक्षात ठेवा मित्रांनो, कामगार हितवर्धक सभेच्या संदर्भामधले जे 3 व्यक्ती आहेत हे कोण आहेत? नरे, बोले आणि तालचेतकर. म्हणून अ ब ड पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर देखील काय आहे? पर्याय क्रमांक काय आहे? 3 आहे. कळलं तुम्हाला? परीक्षेमध्ये कामगार संघटना आणि कामगार चळवळीवरती बरेच प्रश्न काय केले जातात? विचारले जातात. आपल्याला सगळ्या कामगार संघटना काय रे? पाठ असल्या पाहिजे, त्याचे संस्थापक देखील आपल्याला पाठ असले पाहिजे. आता ही जी आपली कामगार हितवर्धक सभा आहे मित्रांनो, तर ह्या सभेचं ब्रीदवाक्य लक्षात ठेवा. ब्रीदवाक्य काय आहे? एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत. लक्षात आलं तुम्हाला? एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत. कळलं? अशा पद्धतीने हे याचं ब्रीदवाक्य आहे.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या कामगार हितवर्धक सभेचं एक मुखपत्र होतं, लक्षात ठेवायचं सगळ्यांनी, मुखपत्र काय होतं रे मित्रांनो, कामगार समाचार. लक्षात आलं तुम्हाला, कामगार समाचार. अशा पद्धतीनं हे आपल्याला फार परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाची असणारी ही संघटना आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. आता आपल्याला हा प्रश्न, बऱ्याच मुलांचा हा प्रश्न चुकला होता, म्हणजे ह्या प्रश्नाबद्दल म्हणजे मी पण स्वतः फार कन्फ्यूज झालो होतो, परंतु हा अतिशय चांगला परंतु बारीक विचार करून उत्तरापर्यंत जाण्यासारखा हा प्रश्न आहे मित्रांनो. फार काळजीपूर्वक जर वाचला असता तर याचं उत्तर तुम्हाला देखील निघलं असतं. प्रश्न काय विचारलाय, होम रूल म्हणजे आपल्या देशाचा कारभार प्राप्त करून देणे, बरोबर. त्यानंतर स्वराज्य प्राप्त करून घेणं, इंग्रजांच्या जोखडातून मुक्त होणं आणि स्वशासनास प्रतिकार करणं, रेसिस्टिंग द सेल्फ गव्हर्नमेंट. पहिलं काय करायचं, डी बाहेर काढायचं, परंतु यांनी डी कुठं दिलंच नाही. सेट करणाऱ्याने फार हुशार पद्धतीने हा काय केलेला आहे, प्रश्न सेट केलेला आहे. त्यानंतर पहिलं स्टेटमेंट तर बरोबर, आपल्या देशाचा कारभार प्राप्त करून घेणं, होम रूल, होम रूल, स्वतःच्या घराचा कारभार स्वतः करणं. कळलं का तुम्हाला, होम रूल नावातच अर्थ जडलेला आहे, आपल्या देशाचा कारभार, होम रूल आपल्या घराचा कारभार. लक्षात आलं, म्हणजे आपल्या देशाचा कारभार प्राप्त करून घेणं. म्हणजे यामध्ये बऱ्याचशा मुलांनी, मी सध्या स्वतः फक्त बी केलं होतं, हे येत नाही, हे येत नाही, म्हणजे आपल्या उत्तरामध्ये अ चा समावेश झालाच पाहिजे. कळलं तुम्हाला, अ चा समावेश हा झालाच पाहिजे. त्यामुळे मित्रांनो आता उरलं काय, अ क आणि अ ब क, म्हणजे आता अ आणि क हे फिक्स बरोबर आहे असं आपल्याला माहितीये, परंतु आपण ब या स्टेटमेंटचा विचार करणं फार गरजेचं आहे. ब मध्ये काय दिलं आहे, स्वराज्य प्राप्त करून देणं, हे फार जनरलिस्टिक आहे आणि हे नाकारण्यासारखं स्टेटमेंट नाहीये. त्यामुळे हे देखील आपण काय करायचं आहे, बरोबर घेऊन चालायचं आहे. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर देखील काय आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3 आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. कळलं तुम्हाला. होम रूल, होम रूलच्या बद्दल आपण जर थोडक्यात सांगायचं झालं मित्रांनो, होम रूल म्हणजे काय, होम रूल ही जी चळवळ आहे ती आयर्लंड या देशामध्ये उद्भवलेली आहे, म्हणजे तिचा जो उगम आहे तो आयर्लंड या देशामध्ये आहे. आणि या देशामध्ये स्वशासनाचा अधिकार ब्रिटिशांनी चळवळ करून या देशाने काय केले होते, त्यांच्यापासून मिळवला होता. आणि तशाच पद्धतीचं आंदोलन हे भारतामध्ये व्हावं यासाठी दोन व्यक्ती आपल्याकडे काय करत होते मित्रांनो, प्रयत्न करत होते. आणि त्या संदर्भामध्ये जर बघितलं, पहिलं नाव हे कुणाचं आहे, हे लोकमान्य टिळकांचं, लोकमान्य टिळक. आणि दुसरं नाव काय आहे मित्रांनो, अॅनी बेझंट यांचं. अॅनी बेझंट, आता ते सांगतो मी तुम्हाला. आता लोकमान्य टिळकांची जी होम रूल चळवळ आहे मित्रांनो, ही ऑक्टोबर 1916 ची आहे. कळलं, हे लक्षात ठेवायचं. टिळकांची आधीची आहे. टिळकांचा जो कार्यक्षेत्र होता मित्रांनो, ही मुंबई सोडून उर्वरित महाराष्ट्र. कळलं, उर्वरित महाराष्ट्र, त्यामध्ये वराड, बेळगाव, कारवार. कळलं. सगळ्यात महत्वाची गोष्ट, ह्या होम रूल लीगच्या स्थापनेचे अध्यक्ष, म्हणजे या होम रूल लीगची स्थापना करायची असं कुठं ठरलं, बेळगाव मध्ये ठरलं. आणि होम रूल लीगची स्थापना कुठं झाली मित्रांनो, होम रूल लीग, टिळकांच्या होम रूल लीगची स्थापना कुठं झाली, कुठं झाली, बेळगाव येथे झाली, बेळगाव. हे स्थापन करणाऱ्या सभेचे अध्यक्ष टिळक होते, परंतु होम रूल लीगचे, टिळकांच्या होम रूल लीगचे अध्यक्ष कोण होते मित्रांनो, हे नाव लक्षात ठेवा, जोसेफ बॅप्टिस्टा. हे काय होते मित्रांनो, अध्यक्ष होते. आणि एन.सी. केळकर हे काय होते मित्रांनो, याचे काय होते, सचिव होते. हे आपण हे गोष्ट लक्षात ठेवायची आहे. कळलं तुम्हाला, कोण होते, एन.सी. केळकर, बॅप्टिस्टा हे काय होते, अध्यक्ष, आणि हे काय होते, सचिव होते. लक्षात आलं तुम्हाला. हे एप्रिल 1916. आता त्यानंतर अॅनी बेझंट. कळलं तुम्हाला. आता अॅनी बेझंट यांच्याबद्दल जर बघितलं मित्रांनो, यांची जी आहे होम रूल चळवळ ही ऑक्टोबर 1916 स्थापन झाली. म्हणजे अगोदर कोणाची, लोकमान्य टिळकांची झाली, नंतर अॅनी बेझंट यांची झाली.
आणि ह्यांचं जे कार्यक्षेत्र होतं हे मुंबई, त्यानंतर दक्षिण भारत आणि उत्तर भारत. लक्षात आलं तुम्हाला? दक्षिण भारत आणि उत्तर भारत अशा पद्धतीने काय होतं, हे यांचं कार्यक्षेत्र होतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, ह्यांची जी चळवळ आहे ही वीक होती कंपॅरेटिव्हली कोण, टिळकांची ही जास्त ऑर्गनाइज पद्धतीची काय होती रे मित्रांनो, होम रूल लीग होती. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की होम रूल लीग मध्ये म्हणजे महात्मा गांधी सोडून त्यावेळेस नेहरू, त्यानंतर जिना, असे सगळे महत्वाचे नेते हे कुणाच्या, ॲनी बेझंट यांच्या काय रे होम रूल लीग मध्ये सहभागी होते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, मुंबई शाखेच्या होम रूल लीगचं, मुंबई नाही का, मुंबई आणि इतर, तर मुंबई शाखेचे अध्यक्ष कोण होते, हे जिना होते. हे आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचं आहे आणि हे लक्षात ठेवायचं आहे. समजलंय तुम्हाला? अशा पद्धतीने होम रूलच्या काय होत्या, दोन होत्या. आणि होम रूलच्या संदर्भामध्ये त्यांचं उद्दिष्ट काय होतं टिळकांचं, भाषावार प्रांत रचना करणं आणि स्वराज्य आणि रचना, शिक्षण आणि स्वशासन अशा पद्धतीच्या उद्दिष्टांनीही टिळकांनी काय केली होती, सुरू केली होती. हे आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवायचं आहे. आय होप तुम्हाला होम रूल लीग या ठिकाणी समजलेली असेल. कळलं? पुढे जाऊया. ओके, हा देखील प्रश्न खूप थोडासा अवघड असा वाटणार आहे, परंतु ज्यांचं बारीक रीडिंग आहे त्या लोकांना हा प्रश्न काय रे मित्रांनो त्यांचा बरोबर आलेला असू शकतो. तर ह्या प्रश्नाबद्दल आपण जर बघितलं तर याच्यामध्ये काय विचारलेलं आहे की 26 जुलै 1876 ला सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी स्थापन केलेल्या इंडियन असोसिएशनचे पहिले सचिव कोण होते? लक्षात आलं तुम्हाला? आता पहिला पर्याय काय, सुंदर रामन, हा देखील नाहीये, कारण WS ब्लंट हा नाहीये. आता ह्या दोन्हीमध्ये तुम्हाला कन्फ्युजन होणं स्वाभाविक आहे, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, ही इंडियन असोसिएशनची ज्यावेळेस स्थापना झाली, ह्या इंडियन असोसिएशनची स्थापना झाल्यानंतर सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांना मदत करणारे व्यक्ती कोण होते मित्रांनो, हे आनंद मोहन बोस. त्यामुळे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर डायरेक्ट जरी माहित नसलं तरी तुम्ही आनंद मोहन बोस हे मारणं अपेक्षित आहे. आणि याचं उत्तर काय आहे, आनंद मोहन बोस हे आहे. आणि शिशिर कुमार घोष यांच्याबद्दल जर बघितलं तर यांनी 1872 ला इंडियन लीग नावाची काय केली रे संस्था स्थापन केलेली आहे. कळलं? त्यामुळे शिशिर कुमार घोष यांचा प्रश्न उद्भवत नाही. आणि शिशिर कुमार घोष यांनी अमृत बाजार पत्रिका हे वृत्तपत्र त्यांचं फार फेमस आहे, अमृत बाजार पत्रिका. कळलं तुम्हाला? हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर ह्या इंडियन लीगचे जर आपण सदस्य बघितले तर त्यामध्ये आपण योगेंद्र नाथ दत्त, कळलं, हे एक नाव लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपण एक शंभूचंद्र चॅटर्जी नाव देखील आपण काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. शंभूनाथ किंवा शंभूचंद्र चॅटर्जी. लक्षात आलं? हे दोन नाव हे इंडियन लीगच्या संदर्भामध्ये आपण लक्षात ठेवायचे आहेत. आता थोडक्यात तुम्हाला मी इंडियन असोसिएशनचं काय रे तुम्हाला मी माहिती सांगतो मित्रांनो. इंडियन असोसिएशनच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर इंडियन असोसिएशनची स्थापना ही 1876 ला झाली, आपल्याला प्रश्नामध्ये दिलेले आहे. परंतु याचे जे अध्यक्ष होते मित्रांनो, अध्यक्ष हे कोण होते, सुरेंद्रनाथ बॅनर्जी. कळलं? त्यानंतर सचिव कोण होते, सचिव आनंद मोहन बोस. कळलं? आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट, या इंडियन असोसिएशन जे असेल तर त्यांचं काय श्रेय आहे मित्रांनो, हिंदू मुस्लिम ऐक्य. कळलं तुम्हाला? हिंदू मुस्लिम ऐक्य हे आपण लक्षात ठेवायचं आहे. कळलं? पुढे जाऊया. पुढचा जर प्रश्न आपण बघितला मित्रांनो, पुढचा प्रश्न
खालीलपैकी नागपूरच्या कोणत्या राजाने आपल्या मृत्यूनंतर वारसाची काहीच व्यवस्था न केल्याने कंपनी सरकारने त्यांचं राज्य खालसा केलेलं आहे? लक्षात आलं तुम्हाला? हा सगळ्यात अवघड असा असणारा काय आहे मित्रांनो प्रश्न आहे, आणि आपला बऱ्यापैकी लोकांचा हा प्रश्न चुकला असेल. मी देखील हे आप्पासाहेब राजे भोसले केलं होतं, परंतु हे ह्याचं उत्तर नाहीये, तर रघुजी तिसरा हे काय आहे याचं उत्तर आहे. पण एक गोष्ट, एक ट्रिक लक्षात घ्या मित्रांनो, ज्या वेळेस दोन ऑप्शन हे सिमिलर असतात तर त्याच वेळेस ह्या दोन्हीमध्येच उत्तर असतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. रघुजी दुसरा आणि तिसरा म्हणजे ऑप्शन सेट करताना या दोन्हीमध्येच कुठतरी उत्तर लपलं आहे असं जर विचार करून आपण जर या प्रश्नाचं उत्तर मारलं असतं तर हे बरोबर येण्याचे चान्सेस 50-50 वाढले असते, आपण असं म्हणू शकतो. लक्षात आलं तुम्हाला? काय वारसा हक्का धोरणाच्या संदर्भामध्ये जर बघितलं मित्रांनो तर 1848 ते 1856 ह्या कालखंडामध्ये भारताचा जो गव्हर्नर होता कोण होता मित्रांनो? डलहौसी होता. तर डलहौसीने खालसा धोरण राबवलं होतं, आणि या खालसा धोरणाअंतर्गत खालसा झालेली जी महत्वाची आहेत राज्य की त्यामध्ये सगळ्यात पहिलं राज्य हे सातारा आहे मित्रांनो. हे 1848 ला झालं. त्यानंतर सातारा, जैतपूर लक्षात ठेवा मित्रांनो. त्यानंतर सातारा, जैतपूर, संबळपूर लक्षात आलं, संबळपूर. नंतर बघाट आहे, नंतर उदयपूर आहे लक्षात आलं, नंतर झाशी आहे, आणि सगळ्यात शेवटी काय झालं? नागपूर. आणि ही जी सगळी मंडळी आहे मित्रांनो ही नागपूरची आहे, हे आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवायचं आहे. कळलं तुम्हाला? आणि लॉर्ड डलहौसीने हे साम्राज्यवादी विस्तारवादी धोरण हे खालसा करण्याच्या संदर्भामध्ये काय केलं होतं रे? म्हणजे सुरू केलं होतं. आणि त्या खालसा धोरणाचा जो जनक आहे, जनक हा डलहौसी पहिला व्यक्ती नाहीये, तर ऑकलँड नावाचा गव्हर्नर हा याचा काय आहे? जनक आहे. हे आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवायचं आहे. आता पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. थोडासा अवघड आहे आणि यामध्ये एक्सप्लेन करण्यासारखं भरपूर असं काही नाहीये, परंतु आता पुढचा प्रश्न बघूया. झाशीची राणी म्हणजे सर्व बंडखोरांच्या मधील एकमेव पुरुष होती, हे विधान खालीलपैकी कोणी केले? आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की झाशीच्या राणीचं कार्यक्षेत्र कुठं होतं मित्रांनो? झाशी, यूपी. तर जॉन लॉरेन्स, ह्यू रोज, मेजर सार्जंट आणि कॉलिन कॅम्पबेल. तर अशा प्रकारचं जे हे आहे मित्रांनो स्टेटमेंट हे कोणी केलेलं आहे? हे ह्यू रोजनी केलेलं आहे. अतिशय सोपा असा असणार हा काय आहे प्रश्न आहे, आणि याचं उत्तर कोणाचंही चुकलेलं नसेल. त्यामुळे मित्रांनो लक्षात ठेवा की ह्या प्रश्नाचं उत्तर ह्यूज रोज आहे. 1857च्या उठावाच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस ह्यूज रोज हा झाशीच्या राणीच्या अगेन्स्ट लढत होता, त्यावेळेस झाशीच्या राणीचा पराक्रम बघून त्याच्या पराक्रमाचे गोडवे गाण्याच्या संदर्भामध्ये ह्यू रोजने हे उद्गार काढलेले आहेत. आणि कोलिन कॅम्पबेल बद्दल आपण जर विचारलं तर कोलिन कॅम्पबेल हा कानपूरमध्ये कोण? नानासाहेब पेशवे यांच्या अगेन्स्ट लढत होता, नाना पेशवे. कळलं? आणि सार्जंट. आणि आता जॉन लॉरेन्स जो आहे मित्रांनो, जॉन लॉरेन्स देखील हा इंग्रज अधिकारी 1857च्या उठावाच्या संदर्भामध्ये दिल्ली येथे लढत होता, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवा 1857चा उठाव, त्यांचे उठाव करते व त्यांना दडपलेले सगळे इंग्रज अधिकारी आपल्याला पाठ करायचे आहेत. आणि आता शेवटचा प्रश्न बघूया मित्रांनो. नाही घेतला. हा ठीक आहे. आता शेवटचा प्रश्न बघूया मित्रांनो. 27 जुलै 1889 ला लंडन येथे राष्ट्रीय काँग्रेसच्या ब्रिटिश इंडिया कमिटीच्या स्थापनेमधील खालीलपैकी कोणत्या व्यक्ती संबंधित होत्या? लक्षात आलं तुम्हाला? ब्रिटिश इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली रे? 1889 ला झाली मित्रांनो. आणि ह्या कमिटीचे नेमकं स्थापनेमध्ये कोणत्या कोणत्या व्यक्तींचा समावेश होता अशा पद्धतीचा काय रे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या. आता पहिलंच पर्याय फिलिप स्प्रॅट आणि ब्रॅडले हे जे आहे मित्रांनो, ब्रॅडले आणि स्प्रॅट आणि ब्रॅडले यांचा जो थेरम आहे मित्रांनो हा कम्युनिस्ट रिलेटेड आहे, कम्युनिस्टांच्या रिलेटेड. आणि हा 1820च्या नंतर
हा काय झालेला आहे मित्रांनो, हा उदयास आलेला आहे। त्यामुळे प्रश्न जो म्हणजे ज्या ऑप्शन मध्ये पहिले जे दोघं दिलेले आहेत ते आपल्याला काय करायचे आहेत, पहिले बाहेर काढायचे आहेत। अ गेलं इथं आहे म्हणून आता प्रश्न उरला ह्या दोन्हीचा। कळलं? आता आपल्याला एक गोष्ट माहिती आहे मित्रांनो की 1889 ला राष्ट्रीय काँग्रेसच्या लोकांनी म्हणजे ब्रिटिश इंडिया कमिटीची जेव्हा स्थापना केली त्यामध्ये आपल्याला दादाभाई नौरोजींना घेणं क्रमपात्र ठरतं, कारण दादाभाई नौरोजी यांनी काय केलं होतं रे, ह्याची स्थापनेमध्ये पुढाकार घेतला होता। मग काय आहे, क इथे आहे, इथे आहे। आता ड चा विचार करूया। वेडनबर्ग ह्या कमिटीचा काय होता मित्रांनो, हा अध्यक्ष होता, म्हणून आपल्याला वेडनबर्ग देखील काय करावं लागेल, इन्क्लूड करावा लागेल। त्यामुळे पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर काय आहे मित्रांनो, हे पर्याय क्रमांक 4 आहे। लक्षात आलं तुम्हाला? पर्याय क्रमांक काय आहे, 4 आहे। ह्या कमिटीचे अध्यक्ष कोण होते मित्रांनो, विल्यम वेडनबर्ग होते। त्यानंतर सचिव कोण होते, विल्यम डिग्बी हे सचिव होते। आणि त्यानंतर जॉर्ज यूल असेल, ॲलन ह्यूम असेल, परत ॲडम्स असेल, नॉर्टॉन असेल आणि हार्वर्ड असेल, अशा प्रकारच्या लोकांनी काय केलं होतं मित्रांनो, यामध्ये सहभाग नोंदवला होता। आणि स्प्रॅट आणि ब्रॅडले यांच्याबद्दल जर विचार केला मित्रांनो, तर हे लोक जे आहेत मिरत कट खटल्याच्या संदर्भात होते। मिरत कट खटला, लक्षात आलं, मिरत कट खटला या खटल्याच्या संदर्भामधले हे दोन लोक आहेत। मिरत कट खटल्याच्या संदर्भामध्ये जर आपण बघितलं, हा 1929 ला झाला। आणि ह्या लोकांनी काय केलं आहे, कम्युनिस्ट पार्टी ऑफ ग्रेट ब्रिटनचे हे लोक काय होते, म्हणजे स्प्रॅट आणि ब्रॅडले हे सदस्य होते। आणि ह्यांनी स्प्रॅट आणि ब्रॅडले नावाचा एक थेरम कम्युनिस्टांच्या कार्यपद्धतीच्या संदर्भामध्ये दिला होता। त्यामुळे हे दोन आपले काय होतात, बाजूला जातात। आणि विल्यम वेडनबर्ग काय आहे मित्रांनो, हा अध्यक्ष असल्यामुळे हा आपल्याला पर्याय घ्यावा लागणार, ड आला। आणि दादाभाई देखील त्यामध्ये काय होते, ऍक्टिव्ह मेंबर होते। त्यामुळे आपल्याला क देखील घ्यावं लागणार आहे। क आणि ड कुठं आहे, हे पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे। म्हणून आपल्याला यांचं काय करावं लागणार आहे मित्रांनो, नाव आपल्याला या ठिकाणी घ्यावं लागणार आहे। त्यानंतर सदस्यांमध्ये या समितीचे जे सदस्य आहेत ना, काही नाव लक्षात ठेवा। जॉर्ज यूल माहितीये, जे आपल्या राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते मित्रांनो हे। त्यानंतर ॲलन ह्यूम हे नाव देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर ॲडम्स आणि त्यानंतर महत्वाचं नॉर्टॉन आणि त्यानंतर हार्वर्ड, अशा प्रकारची लोक हे ह्या समितीचे काय होते रे, सदस्य होते। अशा पद्धतीने आपण हे 10 प्रश्न आपण काय केलेले आहेत, डिस्कस केलेले आहेत। तर आपण या ठिकाणी येथे थांबतोय। थँक्यू।